नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी एकाच कपड्याचा वापर करून एक बाजारी पिशवी कशी शिवायची ते मी दाखवत आहे। त्यासाठी बघू शकता मी हा असा कपडा घेतला आहे आणि गोणीचा वापर केला आहे। तुमच्याकडे गोणी अशा प्रकारची असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर जे आपण गहू आटा असतो ती सुद्धा या प्रकारची पिशवी असते बघा, ती सुद्धा घेऊ शकता। या जे आपण आट्याची पिशवी असतो त्याच्यापासून सुद्धा खूप छान बॅग तयार होते। आता बघूया मी कशा प्रकारे तयार करायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी आटा पिशवी असते तिचाच उपयोग करणार आहे। आता इथे मी अशा प्रकारे 3 भाग घेतले आहेत, म्हणजे अस्तरसाठी एक भाग घेतला आहे आणि मेन कपडा घेतला आहे जो आपण पिशवी शिवणार आहे तो, आणि गोणीचा भाग म्हणजे आट्याचा जो पिशवी असते ती घेतली आहे। आणि लेसचा सुद्धा मी वापर करणार आहे। तर या अशा प्रकारच्या लेस असतात, त्यांचा तुम्ही बेल्टसाठी खूप छान प्रकारे उपयोग करू शकता। बघा व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणार आहे, व्हिडिओ नक्की पहा। आता इथं मी अगोदर आपण आट्याची पिशवी घेतली आहे ती घेतली आहे, त्याच्यानंतर मेन कपडा घेतला आहे जो आपण पिशवी शिवण्यासाठी तो घेतला आहे, आणि वरून हा अस्तर घेतला आहे मी, वरती हा अस्तर ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही। आणि अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची, थोडासा भाग सोडायचा कारण यामधून हा भाग पूर्ण परतून घेण्यासाठी। आता मी इथं पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आणि जो साईडचा एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून सुद्धा घेतला आहे। आता इथं बघू शकता तुम्ही हा भाग मी एवढा सोडला आहे आणि सेंटरमध्ये हा मेन आपण घेतलेला कपडा आहे। अशा परतल्यानंतर बघू शकता तुम्ही हा असा कपडा वरच्या साईडला येतो आणि जी गोणी होती ती सेंटरमध्ये जाते। तुम्ही जोडते वेळी थोडंसं लक्ष द्यायचं की आपली ही गोणी सेंटरमध्येच आली पाहिजे यासाठी। आता इथं मी पूर्ण परतून घेतल्यानंतर यावरती अशा शिलाईसुद्धा मारून घेतल्या आहेत, बघू शकता। अशा प्रकारचा एक आपला इथं भाग तयार झालेला आहे। आता हा भाग कितीचा आहे बघा, म्हणजे एकदा मी तुम्हाला मेजरमेंट सांगते किती आहे ते। हा असा 27 इंच आहे आणि असा 18 इंच, म्हणजे 27 बाय 18चा हा असा एकच फक्त आयताकृती भाग तयार करून घ्यायचा। अगदी सोपी पद्धत आहे। आणि इथं मी जो साडीपासून लेस असतो त्या लेसचा मी इथं हँडल तयार करणार आहे, आणि हा हँडल मी बघू शकता तुम्ही 30 इंचचे असे 2 तयार करून घेतले आहेत। म्हणजे आपण आयताकृती एक कपडा भाग तयार करून घेतला आहे आणि 30 इंचचा असे 2 हँडल तयार करून घेतले आहेत। आता हे जोडायचे कसे बघा, आणि इथं मी जो लेस असतो त्यापासून असे बेल्ट तयार करून घेतले आहेत आणि खूप छान टिकाऊ पण येतात अशा लेसपासून जर हँडल तयार केला तर, म्हणजे बेल्ट तयार केला तर। आता हे जोडायचे कसे बघा, 18 इंच रुंदीला कपडा होता त्या बाजूने हा असा अगोदर भाग मोजून घ्यायचा, त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि मग सेंटरमधून दोन्ही साईडला 2-2 इंचवरती मी मार्क करून घेतले आहे। म्हणजे इकडं 2 इंच तिकडं 2 इंच सेंटरमधून, म्हणजे सेंटरमधून तुम्ही 4 इंचचा हा असा भाग तयार करून घेऊ शकता बघा। आता इथे अशा प्रकारे मी बेल्ट तयार केले आहेत, म्हणजे आपण बाजारी पिशवी शिवत आहे त्यासाठी थोडी हेवी होऊ शकते, त्यासाठी मग असे मोठे बेल्ट मी तयार करून घेतले आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। दोन्ही बेल्ट हे सेम आले पाहिजे। आता इथं मी मशीनवरती जोडून सुद्धा घेते, कशा प्रकारे जोडायचे बघा। या 2 हँडलवरती डबल सिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे। आता यानंतर मैत्रिणींनो मी आता हे हँडल जोडून सुद्धा घेतले आहेत, बघू शकता इथं हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे। हँडल जोडल्यानंतर आपण आतमधून शिलाई मारून घ्यायची, आणि इथं बघू शकता हँडल दोन्ही सेम आले आहेत, कारण आपण मेजरमेंट घेतेवेळी व्यवस्थित घेतलं होतं त्यासाठी। आता इथं अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने सिलाई मारून घ्यायची, आणि आपण इथं 2 बाय 2चे स्क्वेअर कट करून घ्यायचे, दोन्ही साईडला सेम घ्यायचे।
2 बाय 2चा स्क्वेअर कट करून घ्यायचा आणि अशी शिलाई मारून घ्यायची। अगोदर मी शिलाई मारून घेते आणि त्यानंतर मी ते भाग कट करून घेते, त्यामुळे परफेक्ट कट होतील। तुम्ही अगोदरसुद्धा कट करून घेऊ शकता, पण अगोदर मी शिलाई मारून घेते त्यावरती, नंतर कट करून घेते बघा। आता इथं मी शिलाई मारून घेतली आहे। आता हा भाग कट करून घ्यायचा। फक्त एकाच आयताकृती कपड्यापासून मी आजची बॅग बनवत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो सांगत आहे। घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा कपडासुद्धा वेस्ट अजिबात जात नाही। तुम्ही बघू शकता फक्त इथं 2 बाय 2चा जो स्क्वेअर कट करून घेतला आहे आपण, हा इतकाच कपडा तुमचा वेस्ट होऊ शकतो, त्यामुळे घरी नक्की ट्राय करा बघा। आता यानंतर ते दोन्ही भागसुद्धा अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची। अशा प्रकारे दोन्ही साईडला सुद्धा, म्हणजे आपण एका साईडला 2 इंचचा भाग कट करून घेतला होता, त्यामुळे पूर्ण ही 4 इंचची शिलाई येते बघा। आता इथं दोन्ही साईडला शिलाई मारून घेते मी। आता बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला शिलाई मारून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसू शकते। आता इथं बघू शकता अशा प्रकारे बाजारी पिशवी तयार आहे आणि फिनिशिंगसुद्धा बघू शकता आतून खूप छान झालेलं आहे। आता ही पिशवी परतून घ्यायची, कशा प्रकारे दिसू शकते बघा। आणि मी बेल्ट कशा प्रकारे लावले आहे बघू शकता तुम्ही। खूप छान बॅग अशी तयार झालेली आहे, पिशवी म्हणू शकता तुम्ही। आणि अशा प्रकारे बेल्ट लावल्यामुळे खूप छान घट्ट अशी तयार झाली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कितीही वजन असं घेऊ शकता। आता बघू शकता तुम्ही आतून सुद्धा फिनिशिंग खूप छान झालेलं आहे आणि या पिशवीचा बॉटमसुद्धा बघू शकता, या अशा प्रकारे तयार झालेला आहे। म्हणजे मी इथं कोणताही एक्स्ट्रा कपडा वगैरे जोडला नाही, फक्त एक आयताकृती भाग तयार करून घेतला होता आणि 2 बेल्ट, एवढ्या कपड्यामध्ये आपली बाजारी पिशवी तयार झाली आहे। बघू शकता या प्रकारे दिसू शकते। आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बरेच असे यूजफुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक शेअरसुद्धा नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।